नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केट कसं राहण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर तुमचा जास्त न वेळ घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण एचजीएक्स निफ्टी जर पाहिली तर एचजीएक्स निफ्टी आता 12,900 वरती ट्रेड होताना दिसत आहे। त्यामुळे आपलंही मार्केट आज पॉझिटिव्ह ओपन होण्याची शक्यता आहे। पण आज मार्केटचा शेवटचा दिवस असल्यामुळे, वीकेंड असल्यामुळे आज मार्केट व्होलाटाईल राहण्याची शक्यता वाटत आहे। कारण काल जे आपण इव्हिनिंग रॅपमध्ये पाहिलेलं आहे की बेरिश कॅन्डल जी बनलेली होती ती ऑलमोस्ट माराबोजू टाईप बेरिश कॅन्डल बनलेली होती। त्यामुळे आज वीकनेस जास्त राहण्याची शक्यता आहे मार्केटमध्ये। कालचं मार्केट जर पाहिलं तर काल निफ्टी जी आहे ती निफ्टी 196 पॉईंटनं लोअर क्लोज झाली दिसलेली आहे। काल बरंच बेरिश सेंटिमेंट जनरेट झालेले होते। काल प्रॉफिट बुकिंग झालेले आहे। सेन्सेक्स सुद्धा 1.5% खाली क्लोज झालेला आहे आणि बँक निफ्टी जी आहे ती ऑलमोस्ट 2% खाली क्लोज झालेली दिसत आहे आपल्याला। कालचे टॉप गेनर जर पाहिले तर त्यामध्ये आहे ओएनजीसी, गेल, अडानी पोर्ट्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि कोल इंडिया हे कालचे टॉप गेनर्स राहिलेले आहेत। कालचे टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये आयशर मोटर्स, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, सन फार्मा आणि बजाज फायनान्स हे कालचे टॉप लूजर्स राहिलेले आहेत। आयशर मोटर, कोटक बँक, ॲक्सिस बँक आणि बजाज फायनान्स हे जे आहेत हे जबरदस्त रॅली आलेली होती मागच्या 8 दिवसामध्ये, 8 ट्रेडिंग सेशन्समध्ये। त्यामुळं यामध्ये प्रॉफिट बुकिंग झालेलं आपल्याला दिसत आहे आणि हे प्रॉफिट बुकिंग आजही कंटिन्यू राहण्याची शक्यता मला वाटत आहे। आजचा कमोडिटीचा जर विचार केला तर गोल्ड जे आहे ते 48,500 च्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे आपल्याला। गोल्ड काल पण 50 रुपयाने स्वस्त झालेला आहे। सिल्वर आहे ते 282 रुपीजनं महाग झालेलं दिसत आहे आपल्याला। आणि क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस हे जे आहेत यामध्ये तेजी आलेली दिसत आहे। सगळ्या करन्सीचा जर विचार केला तर रुपया आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसत आहे। निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आज आपण पाहूया। निफ्टी काल जे आहे ते 196 पॉईंट्सनी लोअर क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला आणि निफ्टी आहे ती 12,858ला क्लोज झालेली आहे। निफ्टीचा जो मेजर सपोर्ट आहे तो 12,800चा आहे। जोपर्यंत 12,800 निफ्टी व्हॉल्यूममध्ये क्रॅक करत नाही जोपर्यंत व्हॉल्यूममध्ये निफ्टी 12,800 क्रॅक करत नाही तोपर्यंत मार्केट 12,800च्या वरतीच राहण्याची शक्यता आहे। जसं आपण आज बघितलेलं आहे एचजीएक्स निफ्टी जी आहे ती 12,900च्या वरती ट्रेड होताना दिसत आहे। आज एक्सपायरी असल्यामुळे, मंथली एक्सपायरी असल्यामुळे आज मार्केट व्होलाटाईल राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे नवीन ट्रेडर असतील त्यांनी आज ट्रेडिंग करू नये असं मी सजेस्ट करेन। निफ्टीचे वरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर निफ्टीला वरचा रेजिस्टन्स दिसत आहे तो 13,058चा रेजिस्टन्स आहे। त्याच्यानंतर 13,258 आणि त्याच्यानंतर 13,370चे रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे। निफ्टीचा जर सपोर्ट पाहिले तर 12,746चा सपोर्ट पहिला आहे। त्याच्यानंतर 12,633 आणि त्याच्या खाली 12,433चे सपोर्ट असं आपल्याला दिसत आहेत निफ्टीमध्ये। बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी काल 540 पॉईंट्सनं लोअर क्लोज झालेली दिसत आहे। हे लोअर आहे, लोअर क्लोज झालेली दिसत आहे। काल बँक निफ्टी 29,196ला क्लोज झालेली आहे। त्याचे वरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर त्याला 29,885चा पहिला रेजिस्टन्स आहे। त्याच्यानंतर 30,000चा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स तो जर तोडला तर बँक निफ्टी जी आहे ते 30,574ला जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर दुसरा जो रेजिस्टन्स आहे तो 30,900चा रेजिस्टन्स दिसत आहे आपल्याला। बँक निफ्टीचे खालचे सपोर्ट जर पाहिले तर 29,000 जर बँक निफ्टीने क्रॅक केला तर
बँक निफ्टी 28,820 पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्याच्या खाली 28,443 आणि तो जर तुटला तर 27,750 पर्यंत बँक निफ्टी येण्याची शक्यता आहे. कालचा FIIचा जर विचार केला तर काल FIIनी बाईंगमध्ये थोडीशी कमी आलेली आहे. त्यांच्या काल फक्त 24,000चे शेअर्स त्यांनी नेटमध्ये बाय केलेले दिसत आहेत. काल त्यांनी बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग केलेले आहे. त्यांचं ग्रॉस परचेज जे आहे ते 6,931 झालेलं आहे आणि ग्रॉस सेल जे आहे ते 6,907 करोडचं केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं नेट परचेज जे आहे ते फक्त 24 करोडचं दिसत आहे. मंथ टिल डेटमध्ये जर विचार केला तर मंथ टिल डेटमध्ये FIIनी 55,576 करोडचे शेअर्स बाय केलेले दिसत आहेत. DIIचा जर विचार केला तर DIIनी या मंथमध्ये एकाही दिवशी नेट बाईंग केलेली नाही. DIIने काल सुद्धा 1,840 करोडचे शेअर्स नेटमध्ये सेल केलेले आहेत. मंथ टिल डेटचा जर विचार केला तर 39,950 करोडचे शेअर्स DIIनी सेल केलेले आहेत. गुड न्यूजचा जर विचार केला तर निफ्टी जी आहे ही कन्सॉलिडेट होत आहे. ही एक गुड न्यूज आहे, कारण जो फ्रॉथ असतो तो हटला पाहिजे मध्ये मध्ये. जसा आपण म्हणतो की पाण्यावरती जसा फेस येतो, तो फेस गेल्यानंतरच आपल्याला कळतं की पाणी किती आहे, तिची काय लेवल वगैरे ते व्यवस्थित आहे काय आहे. कारण निफ्टी जर कन्सॉलिडेट झाली नाही तर आणि जर अशीच वरती चढत राहिली तर त्याच्यानंतर जो क्रॅश येतो तो सुद्धा फार जबरदस्त राहण्याची शक्यता असते. त्यामुळे निफ्टीमध्ये मध्ये कन्सॉलिडेट होणं हे एक चांगलं लक्षण आहे. नॉट सो गुड न्यूजचा जर विचार केला तर करोना इन्फेक्टेड पर्सन जी लिस्ट आहे वर्ल्ड वाईड ती 6 करोडच्या वरती गेलेली आहे. ॲप्रॉक्सिमेटली 14.20 लाख लोक जे आहेत त्याच्यामुळं अनफॉर्च्युनेट डेथ झालेली आहे 14.20 लाख लोकांची. इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये 92.2 लाख लोक जे आहेत ही करोना इन्फेक्टेड झालेले आहेत आणि त्याच्यामुळे 1,35,000 लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. इंडियाचा रिकव्हरी रेट चांगला आहे आणि 86.4 लाख लोक जी आहेत ती कोरोनामधून रिकवर झालेली आहेत. काल नवीन केसेस जे आहेत ते 44,376 नवीन केसेस सापडलेले आहेत. आता नवीन केसेस सापडण्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. हा आकडा 40,000च्या खाली गेलेला होता आणि आता परत दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा करोनाचे नवीन केसेस जे आहेत ते वाढायला लागलेले आहे. वर्ल्ड वाईड जे आहे ते 6 लाखापेक्षा जास्त लोक नवीन सापडलेले आहेत. करोनाची सेकंड वेव्ह आलेली आहे असं सरकारनं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. रिझल्ट्स काही असे म्हणजे चांगल्या कंपनीचे कुठले रिझल्ट्स नव्हते कालही आणि आजही कोणतेही नाही आहेत. माझा जर विचार केला तर मार्केट जे आहे ते ओव्हरबॉट झोनमध्येच आहे अजूनसुद्धा आणि तुम्हाला बाईंग अपॉर्च्युनिटीज स्टॉक स्पेसिफिक राहिला तर तुम्हाला बाईंग अपॉर्च्युनिटीज मिळतील ह्या मार्केटमध्ये सुद्धा. त्यामुळे तुम्हाला सध्या स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मार्केट सबस्टेन्शियली क्रॅक होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही पूर्ण तुमचा पोर्टफोलिओ वगैरे रिस्ट्रक्चर तुम्ही सध्या करू शकता. तुम्ही एखाद्या जर नॉट सो गुड म्हणजे एखादा खराब स्टॉकमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही त्यामध्ये प्रॉफिट बुक करू शकता. आता निफ्टी जरी ऑल टाईम हायला असली आणि तुमचा स्टॉक जर एकदम खाली असला तर त्यामध्ये तुम्ही लॉस बुक करून सुद्धा वर चांगल्या स्टॉकमध्ये जर पैसे लावायसाठी पैसे तुमच्या हातात ठेवले तरीसुद्धा मला वाटतं ते काही वाईट ठरणार नाही किंवा तेच एक चांगलीच डिसिजन तुमचा राहण्याची शक्यता आहे. सध्या तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक अप्रोच ठेवण्याची गरज आहे असं मला वाटतंय. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.